मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाबाबत सुप्रिया सुळे व अजित पवार हे निर्णय घेतील असे सूतोवाच राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक खासदार शरद पवार यांनी केल्यानंतर जोरदार घडामोडींना वेग आला आहे। रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गुरुवारी रात्री साताऱ्यात आलेल्या शरद पवारांची राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भेट घेतली। अजितदादा ही शुक्रवारी सायंकाळी साताऱ्यात दाखल होणार असून रयतच्या व्यासपीठावर शरद पवार, अजित पवार पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याचे राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या चर्चेला पुन्हा एकदा वेग आला आहे। शरद पवारांचे सूतोवाच आणि रात्रभर सुरू असलेला कलबतांचा ऊत यामुळे राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाची चर्चा वेगाने सुरू आहे। पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाबाबत सूतोवाच केले। त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारणा एकच आहे, त्यामुळे पक्षातील काही जणांना आम्ही एकत्र यावे असे वाटते, मात्र याबाबतचा निर्णय सुप्रिया सुळे व अजितदादा घेतील असे पवार म्हणाले। पवारांच्या सूतोवाचानंतर शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनीही त्याच दिशेने विधाने केलेली आहेत। राज्यातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातून याबाबत प्रतिक्रिया सुरू असतानाच गुरुवारी सायंकाळी शरद पवार साताऱ्यात दाखल झाले। रयत शिक्षण संस्थेच्या संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची शुक्रवारी पुण्यतिथी आहे। या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला शरद पवार साताऱ्यात दाखल झाले। शासकीय विश्रामगृहावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली। गेले महिनाभर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी तालुक्यावर दौरा केले होते। या सर्व पदाधिकाऱ्यांना शिंदे यांनी शरद पवार यांना भेटवले। धैर्यशील मोहिते पाटील, निलेश लंके, शशिकांत शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, चेतन तुपे, अभिजित काळे, सुनील माने, रणजित सिंह देशमुख, शहाजी क्षीरसागर, अविनाश मोहिते यांनी शरद पवारांशी चर्चा केली। महिला पदाधिकाऱ्यांनीही शरद पवारांची भेट घेतली। त्यानंतर शिक्षण संस्थेची बैठक शरद पवारांच्या उपस्थितीत झाली। या बैठकीला दिलीप वळसे पाटील, विश्वजित कदम हेही उपस्थित होते। एकीकडे माध्यमांमध्ये व सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाच्या सुरू असलेल्या बातम्या व दुसरीकडे साताऱ्याच्या शासकीय विश्रामगृहावर शरद पवारांना भेटायला येणारे खासदार, आमदार व पदाधिकारी यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाच्या चर्चेला वेग आला। त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही रात्री उशिरा शरद पवारांना भेटले। या भेटीचा तपशील बाहेर आला नाही। रयत शिक्षण संस्थेच्या व्यासपीठावर शरद पवार व अजित पवार एकत्र येतातच, मात्र शरद पवारांच्या साताऱ्यात येणाऱ्या निलेश लंके, धैर्यशील मोहिते पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील त्यांना साताऱ्यात येऊन भेटून जातात। यात अनेक अर्थ दडलेले आहेत, त्यामुळे एकत्रीकरणाच्या चर्चांना वेग आलेला वेग न थांबणारा आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार हेही रात्री उशिरा साताऱ्यात दाखल होणार होते, मात्र शुक्रवारी सायंकाळी ते कर्मवीर समाधानी स्थळावर असणार आहेत। शरद पवारांच्या उपस्थितीत होणाऱ्या या पुण्यतिथी सोहळ्यात व त्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीला शरद पवार यांच्यासोबत अजितदादांची उपस्थिती असणार आहे, त्यामुळे दोघांच्या एकत्र येण्याच्या चर्चा आणखी वेगवान होणार आहेत। या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकीकरणाचे वाहू लागलेल्या वाऱ्यांचा केंद्रबिंदू मात्र पुन्हा एकदा सातारा झाला आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा।